त्याच्यावर पाणी परवानगी घेऊन मोटारी बसवल्यात 25, 30, 35 HP आणि स्वतः जमिनीवर कर्ज काढून या शेतकऱ्यांनी बँकांची कर्ज घेऊन हे सगळं केलेलं आहे. आणि पाण्याचं आवर्तन जेव्हा सुटतं ना उजव्या कॅनलला त्याच वेळेला फक्त यांची लिफ्ट चालतात. पण साहेब अडचण अशी झाली की सोलरवर ह्या मोटारी चालतच नाही. आणि यांचं म्हणणं काय आहे, आम्ही त्यांनी सगळ्या गोष्टी केल्यात, पण यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला MSCBचं अधिकृत कनेक्शन पाहिजे. आणि आज एवढा मोठा खर्च त्या लोकांनी केला आहे आणि 5-5, 7-7 किलोमीटरवर पाणी नेलं आहे, स्टोरेज करून पाणी नेलं आहे, डबल मोटारी त्या ठिकाणी बसवल्यात. आणि महावितरण मात्र त्या ठिकाणी त्यांना कनेक्शन द्यायला नकार देत आहे. आणि हा सभागृहात सुद्धा प्रश्न उपस्थित झाला. देवेंद्र फडणवीसांनी उत्तर पण दिलं मुख्यमंत्र्यांनी, आणि त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही आणि उडवडीची उत्तरं अधिकाऱ्यांकडून मिळतात. उत्तर हे दिलं की धामणीच्या शेतकऱ्यांचा सकारात्मक विचार करून त्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लावतो. त्याचं फुटेज आहे आपल्याला. सोलर पॉलिसी हो नाही. आता याच्यात असं झालं होतं की हा गेले वर्षभर आमचा विषय चाललेला आहे. त्यानंतर त्यांनी सोलरचा एक डेमो इथे टाकला होता. 25 हॉर्स पॉवरची मोटर तिथे लावलेली होती. प्रत्यक्षात 3 HP पाणी देखील तिथे मिळत नाही आहे. आणि एवढा मोठा फरक. आणि जर सकाळी ऊन नसेल, साधारणतः 9:30-10च्या दरम्यान चालू होतं आणि 4 वाजता ते बंद पडतं, अशी स्थिती आहे. ह्या वर्षी हायेस्ट टेम्परेचर होतं 42 डिग्रीपर्यंत, तरी देखील ते सक्सेस झालेलं नाही आहे. मग एवढा सगळा खर्च करून जर सक्सेस नसेल, आता हे ठीक आहे 3 HP, 2, 5 HP, 7 HP पर्यंत, पण ज्या काही 10 HPच्या पुढच्या आहेत त्याच्यासाठी तरी पॉलिसी बदलावी यासाठी आग्रह होता. बरं, त्यांनी पाहणी केली, चीफ इंजिनियर स्वतः आले होते. त्यांनी म्हटलं की आम्ही तुमचा सकारात्मक रिपोर्ट गव्हर्नमेंटला पाठवतो. त्यानंतर गेल्या बजेट अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा विषय जेव्हा सभागृहात उपस्थित आला आमच्याच गावाच्या बद्दलचा, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं धामणीच्या शेतकऱ्यांना सकारात्मक विचार करून वीज कनेक्शन दिलं जाईल, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आता गेलं अधिवेशन संपलं, आता हिवाळी आपलं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या विषयावर काहीच तोडगा निघालेला नाही. आणि आम्ही तर सगळे 7-8 कोटी 81 लाख रुपयाचं व्याज यावर्षी तर आम्हाला आलेलं आहे. सगळ्या सोसायट्या आहेत, अधिकृत सोसायटी आहे, अशी स्थिती आहे. आता आम्ही आम्हाला उपोषण सुरू केले आमच्या आज 3रा दिवस आहे. धामणी तालुका आंबेगाव. मी पाठवतो स्वस्तिकला सगळं इकडनं. हॅलो, हां साहेब. अहो, मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून सुद्धा काहीच होत नाही. आणि साहेब या लोकांवर हो हो आणि काय झालं, या लोकांची अवस्था अशी आहे साहेब, आता जमिनी मॉर्गेज ठेवून कर्ज घेऊन यांनी हे सगळे एवढे पैसे गुंतवलेत. या लोकांवर आत्महत्या करायची वेळ गेलो, एवढी अवस्था वाईट आहे इथं. त्यामुळं साहेब तुम्ही लक्ष घाला या विषयामध्ये.